Hello everyone, how are you? Hope you have been listening to earlier videos. Thanks for subscribing to my channel Learn English Winglish Marathitun. I have been and will be uploading videos on various topics in English covering all the aspects. So sincere request to all to listen to all the videos at least once. Please don't skip any topics as they may be interlinked. माझं चॅनल लर्न इंग्लिश विंग्लिश मराठीतून सबस्क्राईब केल्याबद्दल आभार. व्हिडिओज बनवताना इंग्रजीमधील वेगवेगळ्या विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच उद्दिष्ट ठेवून पुढील व्हिडिओज बनवले जातील. म्हणून तुम्हाला विनंती आहे की सर्व व्हिडिओज एकदा तरी पाहावेत. त्यांचा एकमेकांशी संबंध असू शकतो. सो लेट्स कंटिन्यू. इट्स स्टोरी टाइम. Today's story is The Tiger and the Traveler. One day, the villagers caught a tiger by setting a trap and placed him inside a cage. They placed the cage by the side of the road for the people to see the wicked tiger, who had so far killed many cattle and children by suddenly attacking the villagers. The tiger was now in real problem. He was not given any food or drink. He requested each and every passerby to release him, promising that he would not kill his rescuer. But no one believed the ferocious animal. At last, a kind traveler agreed to help the tiger, after the latter promised not to kill him. But as soon as the tiger was released, he wanted to kill the man. The man pleaded for life, reminding the animal of his promise. But the animal did not want to listen to his prayer. He said, "I am hungry, and you are my prey. How can I let you go?" Meanwhile, a fox happened to come there. He heard everything from both the parties and said, "I don't believe that such a big tiger could fit in that small cage." The tiger said, "Let me show you how I was locked in the cage." So saying, he entered the cage, and the sly fox at once closed the door of the cage and went away with the traveler. आता आपण गोष्ट मराठीतून समजून घेऊ. गोष्टीचं नाव आहे द टायगर अँड द ट्रॅव्हलर, म्हणजे वाघ आणि प्रवासी. टायगर TIGR, टायगर म्हणजे वाघ, आणि ट्रॅव्हलर TRAVELLER, ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी. सो ट्रॅव्हलर TRAVELLER, ट्रॅव्हलर हे नाम आहे. वन हू ट्रॅव्हल्स इज अ ट्रॅव्हलर. टू ट्रॅव्हल TRAVEL, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे हे क्रियापद आहे. आता इथे थोडीशी गंमत आहे, म्हणजे ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये स्पेलिंग्स बनवताना थोडंसं डिफरन्स असतो काही काही शब्दामध्ये. तर ॲज पर ब्रिटिश इंग्लिश द स्पेलिंग इज ट्रॅव्हलर TRAVELLER, बट ॲज पर अमेरिकन इंग्लिश इट इज ट्रॅव्हलर TRAVELER. तसंच TRAVEL, ट्रॅव्हल ह्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप ब्रिटिश इंग्लिशप्रमाणे ट्रॅव्हल्ड TRAVELLED असं होतं, आणि अमेरिकन इंग्लिशप्रमाणे TRAVELED असं होतं. असेच आणखी काही शब्द आहेत ज्यांची स्पेलिंग्स दोन्ही ठिकाणी वेगवेगळी करतात. आपण कोणतंही वापरलं तरी बरोबर आहे, पण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने जे अपेक्षित आहे, म्हणजे ब्रिटिश का अमेरिकन, त्याप्रमाणे तुम्ही स्पेलिंग्स पाठ करा. लेट्स स्टार्ट विथ दी स्टोरी. वन डे द विलेजर्स कॉट अ टायगर बाय सेटिंग अ ट्रॅप अँड प्लेस्ड हिम इनसाइड अ केज. एके दिवशी गावकऱ्यांनी एक सापळा लावून एक वाघ पकडला आणि त्याला एका पिंजऱ्यात ठेवलं. विलेजर्स VILLAGERS, विलेजर्स म्हणजे गावकरी. कॉट CAUGHT, कॉट हे टू कॅच CATCH म्हणजे पकडण्याचं पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे दुसरं आणि तिसरं रूप आहे.
सेटिंग SETTING सेटिंग म्हणजे लावून. टू सेट SET म्हणजे लावणे. ट्रॅप TRAP ट्रॅप म्हणजे सापळा. इथे हे नाम आहे. त्याचा क्रियापद म्हणून पण वापर होतो म्हणजे पकडणे. सो वी ट्रॅप्ड हिम आम्ही त्याला पकडलं. आणि ट्रॅपचं स्पेलिंग TRAPPED होतं म्हणजे TRAP ट्रॅप आणि TRAPPED ट्रॅप्ड. प्लेस्ड PLACED प्लेस्ड हा टू प्लेस. PLACE म्हणजे एखाद्या ठिकाणी ठेवणे च हे दुसरं आणि तिसरं रूप आहे. आणि PLACE प्लेस म्हणजे जागा हे नाम म्हणून सुद्धा वापरलं जातं. इनसाइड INSID इनसाइड म्हणजे आत. त्याचं ऑपोजिट म्हणजे विरोधार्थी आउटसाइड OUTSIDE होतं आउटसाइड. केज CAGE केज म्हणजे पिंजरा. They placed the cage by the side of the road for the people to see the wicked tiger who had so far killed many cattle and children by suddenly attacking the villagers. खूपच मोठं वाक्य आहे. त्यांनी तो पिंजरा त्या दुष्ट वाघाला ज्याने आत्तापर्यंत अचानक हल्ले करून कित्येक गुरढोरं आणि मुलांना ठार मारलं होतं पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा बाजूला ठेवला. साइड SIDE साइड म्हणजे कडा किंवा बाजू. रोड ROAD रोड म्हणजे रस्ता. पीपल PEOPLE पीपल म्हणजे लोक. टू सी म्हणजे पाहण्यासाठी. SEEC म्हणजे पाहण्यासाठी. विकेड WICKED विकेड म्हणजे दुष्ट. सो फार SO स्पेस FAR सो फार म्हणजे आत्तापर्यंत. किल्ड KILLED किल्ड हे टू किल KILL म्हणजे ठार मारण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. मेनी MANY मेनी म्हणजे कित्येक. कॅटल CATTLE कॅटल म्हणजे गाई गुरं किंवा गुरढोरं. चिल्ड्रन CHILDREN चिल्ड्रन अनेक मुलं. हे चाइल्ड CHILD चाइल्ड एक मूलचं अनेक वचन आहे. कधीही चिल्ड्रन्स CHILDRENS म्हणायचं नाही कारण चिल्ड्रन हे अनेक वचनच आहे. सडनली SUDDENLY सडनली म्हणजे अचानक. अटॅकिंग ATTACKING अटॅकिंग म्हणजे हल्ला करून. टू अटॅक ATTACK अटॅक म्हणजे हल्ला करणे. द टायगर वॉज नाव इन रिअल प्रॉब्लेम तो वाघ आता खऱ्या अडचणीत पडला होता. रिअल REAL रिअल म्हणजे खरा किंवा वास्तविक. प्रॉब्लेम PROBLEM प्रॉब्लेम म्हणजे समस्या किंवा अडचण. ही वॉज नॉट गिव्हन एनी फूड ऑर ड्रिंक त्याला खायला प्यायला काही दिलं गेलं नव्हतं. ही वॉज नॉट गिव्हन हे दे डिडंट गिव्ह हिम या ऍक्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह सेंटेन्स आहे. वी विल लर्न अबाउट ऍक्टिव्ह पॅसिव्ह सेंटेन्सेस इन ग्रामर लेसन्स लेटर. फूड म्हणजे अन्न FOOD फूड म्हणजे अन्न. ड्रिंक DRINK ड्रिंक म्हणजे इथे पाणी. फूड अँड ड्रिंक म्हणजे खायला प्यायला असा अर्थ घ्यायचा आहे. ही रिक्वेस्टेड ईच अँड एव्हरी पासर बाय टू रिलीज हिम प्रॉमिसिंग दॅट ही वुड नॉट किल हिज रेस्क्युअर त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्याला वाचवणाऱ्याचे प्राण न घेण्याचं वचन देत मुक्त करण्यासाठी किंवा सोडण्यासाठी विनंती केली. रिक्वेस्टेड REQUESTED हे टू रिक्वेस्ट REQUEST रिक्वेस्ट विनंती करण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. ईच अँड एव्हरी EACH स्पेस AND अँड स्पेस EVERY एव्हरी या दोन्ही शब्दांचा अर्थ प्रत्येक असा होतो. पासर बाय PASSER-BY म्हणजे रस्त्याने जाणारा वाटसरू पण भाषांतर करताना आपण येणारा जाणारा असा वापर केला. टू रिलीज RELEASE रिलीज म्हणजे सोडण्यासाठी किंवा मुक्त करण्यासाठी. हिम HIM हिम म्हणजे त्याला. हा सर्वनामाचा प्रकार आहे. आपण व्याकरणामध्ये याबद्दल शिकणार आहोत.
प्रॉमिसिंग PROMISING म्हणजे वचन देत. सो PROMISE प्रॉमिस हे नाम किंवा क्रियापद म्हणून वापरलं जातं. सो PROMISE प्रॉमिस म्हणजे वचन आणि टू प्रॉमिस PROMISE म्हणजे वचन देणे. दॅट THAT दॅट म्हणजे की. ही ही म्हणजे तो. वुड WOULD वुड हा विलचा WILL विलचा भूतकाळ आहे. जेव्हा आपल्याला असं होईल असं म्हणायचं असतं तेव्हा आपण वुडचा वापर करतो. उदाहरणार्थ इफ यू रीड मोर दॅट वुड हेल्प म्हणजे तुम्ही अधिक वाचन कराल तर त्याची मदत होईल. किल KILL किल म्हणजे ठार मारणे. HIS हिज म्हणजे त्याचा. रेस्क्युअर RESCUER रेस्क्युअर म्हणजे बचाव करणारा, वाचवणारा किंवा मुक्तता करणारा. रेस्क्यू RESCUE रेस्क्यू म्हणजे बचाव हे नाम आहे आणि टू रेस्क्यू RESCUE म्हणजे बचाव करणे हे क्रियापद आहे. बट नो वन बिलीव्ड द फिरोशियस ॲनिमल पण कोणीही त्या क्रूर किंवा भयंकर प्राण्यावर विश्वास ठेवला नाही. बट BUT म्हणजे पण. नो वन NO स्पेस ONE म्हणजे एकाने सुद्धा नाही किंवा कोणीही नाही. बिलीव्ड BELIEVED हे टू बिलीव्ह BELIEVE विश्वास ठेवण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. फेरोशियस FEROCIOUS फिरोशियस म्हणजे क्रूर किंवा भयंकर. ॲनिमल ANIMAL प्राणी. At last, a kind traveler agreed to help the tiger after the latter promised not to kill him. अखेरीस एक दयाळू प्रवासी त्या वाघाने त्याला ठार न मारण्याचं वचन दिल्यावर त्याची मदत करायला तयार झाला. At last, AT स्पेस LAST म्हणजे अखेरीस किंवा शेवटी. काइंड KIND काइंड म्हणजे दयाळू आणि KIND काइंड म्हणजे प्रकार असाही अर्थ होतो पण इथे दयाळू हा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. अग्रीड AGREED हे टू अग्री AGREE सहमत असणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. टू हेल्प म्हणजे मदत करण्यासाठी. TO स्पेस HELP. आफ्टर AFTER आफ्टर म्हणजे नंतर. लॅटर LATTER लॅटर म्हणजे दोघांमधील दुसरा. जसं फॉर्मर म्हटलं फॉर्मर आणि लॅटर. सो फॉर्मर FORMER फॉर्मर म्हणजे माझी किंवा दोघांमधला पहिला. सो वरील वाक्यात अ काइंड ट्रॅव्हलर अग्रीड टू हेल्प द टायगर यामध्ये काइंड ट्रॅव्हलर हा प्रवासी आणि टायगर हा वाघ या दोघांचा उल्लेख आहे. तर त्या दोघांच्यातला अनुक्रमे दुसरा म्हणजे वाघ आणि फॉर्मर म्हणजे प्रवासी हा पहिला आहे ज्याचा उल्लेख पहिला आला आहे. म्हणून आफ्टर द लॅटर प्रॉमिस्ड नॉट टू किल हिम या वाक्याचा अर्थ दुसऱ्याने म्हणजे वाघाने त्याला ठार न मारण्याचं वचन दिल्यावर असा होतो. बट ॲज सून ॲज द टायगर वॉज रिलीज्ड ही वॉन्टेड टू किल द मॅन पण जशी त्या वाघाची सुटका झाली त्याला लगेचच त्या माणसाला ठार मारायचं होतं. बट BUT बट म्हणजे पण. ॲज सून ॲज AS स्पेस SOON स्पेस AS म्हणजे लवकरात लवकर किंवा लगेचच. वॉन्टेड WANTED हे टू वॉन्ट WANT काहीतरी करावंसं वाटण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. द मॅन प्लीडेड फॉर लाईफ रिमाइंडिंग द ॲनिमल ऑफ हिज प्रॉमिस त्या माणसाने त्या प्राण्याला त्याने दिलेल्या वचनाची आठवण करून देत आपल्या प्राणांसाठी विनवणी केली. प्लीडेड PLEADED हे टू प्लीड PLEAD विनवणी करणे किंवा दयेची भीक मागणे चं सेकंड आणि थर्ड रूप आहे. फॉर FOR म्हणजे साठी. LIFE लाईफ म्हणजे जीवन. इथे प्राण ह्या अर्थी आपण हा शब्द घेतला. रिमाइंडिंग REMINDING रिमाइंडिंग आठवण करून देत. REMIND रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे आणि
रिमेंबर, REMEMBR, रिमेंबर म्हणजे आठवणे, स्मरण होणे किंवा लक्षात ठेवणे. बऱ्याच जणांचा ह्यात गोंधळ होतो. सो हा डिफरन्स नीट लक्षात ठेवा. बट द ॲनिमल डिड नॉट वॉन्ट टू लिसन टू हिज प्रेयर. पण त्या प्राण्याला काही त्याची प्रार्थना किंवा विनवणी ऐकायची नव्हती. टू लिसन टू, TO स्पेस LISTEN स्पेस TO, टू लिसन टू म्हणजे ऐकायचं. नेहमी लिसनच्या पुढे टू येतो. सो LISTEN च्या पुढे स्पेस देऊन TO लिहायचं. लिसन टू दिस सॉन्ग असं म्हणायचं आणि लिसन दिस सॉन्ग असं नाही म्हणायचं. म्हणजे हे गाणं ऐक. प्रेयर, PRAYER, प्रेयर म्हणजे प्रार्थना किंवा कळकळीची विनंती. टू प्रे, PRAY, टू प्रे म्हणजे प्रार्थना करणे हे क्रियापद आहे. ही सेड, आय एम हंग्री अँड यू आर माय प्रे. हाऊ कॅन आय लेट यू गो. तो म्हणाला, मला भूक लागली आहे किंवा मी भुकेलेला आहे आणि तू माझा भक्ष किंवा माझी शिकार आहेस. मी तुला कसं जाऊ देऊ शकतो. सेड, SAID, सेड हे टू से, SAY म्हणजे म्हणणे च दुसरं आणि तिसरं रूप आहे. हंग्री, HUNGRY, हंग्री भुकेलेला. PREY, मगाशी आपण पाहिलं PRAY आणि आता हे आहे PREY. सो PREY, प्रे म्हणजे शिकार किंवा भक्ष हे नाम आहे आणि टू प्रे, PREY म्हणजे शिकार करणे हे क्रियापद आहे. आधीच्या वाक्यात आपण पाहिल्याप्रमाणे PRAY, प्रे म्हणजे प्रार्थना करणे होतं आणि हे PREY, प्रे म्हणजे शिकार करणे. फक्त फरक A आणि Eचा आहे. सो दोन्हीचा उच्चार समान आहे पण स्पेलिंग्स वेगळी आहेत. हे नीट लक्षात ठेवा. हाऊ, HOW, हाऊ म्हणजे कसं. कॅन, CAN, कॅन म्हणजे शक्य. LET, लेट म्हणजे करू देणे किंवा परवानगी देणे. YOU म्हणजे तुला. GO, गो म्हणजे जाणे. त्याचा पास्ट टेन्स वेंट, WENT होतो आणि पास्ट पार्टिसिपल GONE, गॉन होतो. गो, वेंट, गॉन. क्रियापदांच्या वेगवेगळ्या वापराबद्दल आपण विस्ताराने काळांच्या टॉपिकमध्ये पाहू. मीनव्हाईल, अ फॉक्स हॅपन टू कम देअर म्हणजे त्या दरम्यान किंवा त्या दरम्यानच्या काळात एक कोल्हा तिथे आला. म्हणजे शब्दशः कोल्हा येण्याचं निमित्त झालं किंवा कोल्ह्याची त्यांच्याशी गाठ पडली. मीनव्हाईल, MEANWHILE हा एकच शब्द आहे दरम्यानच्या काळात. फॉक्स, FOX म्हणजे कोल्हा. हॅपन्ड, HAPPENED हे टू हॅपन, HAPPEN घडणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. COME, कम म्हणजे येणे. THERE, देअर म्हणजे तेथे आणि THEIR, देअर म्हणजे त्यांचा. ह्याच्यात सुद्धा स्पेलिंग्समध्ये फरक लक्षात घ्या. इट इज देअर हाऊस म्हणजे हा देअर म्हणजे THEIR म्हणजे ते त्यांचं घर आहे. दे आर देअर म्हणजे THERE म्हणजे ते तेथे आहेत. He heard everything from both the parties and said, I don't believe that such a big tiger could fit in that small cage. त्याने दोन्ही पक्षांकडून सर्व काही ऐकून घेतलं आणि म्हणाला, एवढा मोठा वाघ एवढ्या छोट्या पिंजऱ्यात मावू शकतो ह्यावर माझा विश्वास नाहीये. हर्ड, HEARD, हर्ड हे टू हिअर, HEAR म्हणजे ऐकणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. पण लक्षात ठेवा HERE, हिअर म्हणजे इथे. जसं THERE, देअर म्हणजे तेथे होतं तसं हे HERE, हिअर म्हणजे इथे आणि HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. एव्हरीथिंग, EVERYTHING म्हणजे सर्व काही. फ्रॉम, FROM, फ्रॉम म्हणजे कडून. त्याचा विरुद्ध टू, TO, टू म्हणजे कडे. ही केम फ्रॉम आणि ही वेंट टू. सो कडून आला आणि कडे गेला असं. बोथ, BOTH, बोथ म्हणजे दोन्ही. पार्टीज, PARTIES, पार्टीज म्हणजे पक्ष. हे PARTYचं अनेक वचन आहे. डोंट, DON''T हे DO या सहाय्यक क्रियापदाचं निगेटिव्ह रूप आहे आणि डू नॉट, DO स्पेस NOT
चं संक्षिप्त रूप आहे. म्हणजे डू नॉटच्या ऐवजी आपण कधी कधी DON' असं सुद्धा लिहितो. सो डू नॉट म्हणण्याच्या ऐवजी आपण डोंट म्हणतो. याचा वापर सुद्धा कसा करायचा ते आपण काळांच्या टॉपिकमध्ये पाहू. सच SUCH सच म्हणजे इतका किंवा एवढा. बिग BIG मोठा. त्याचं ऑपोजिट स्मॉल SMALL स्मॉल म्हणजे लहान. कुड COULD कुड हा CAN कॅनचा भूतकाळ आहे. FIT फिट म्हणजे मावू शकणे किंवा सामावणे. द टायगर सेड लेट मी शो हाऊ आय वॉज लॉक्ड इन द केज. तो वाघ म्हणाला मी पिंजऱ्यात कसा बंदिस्त होतो ते मला दाखवू दे. सो SHOW शो म्हणजे दाखवणे. लॉक्ड LOCKED लॉक्ड हे LOCK लॉक म्हणजे बंदिस्त असणेचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. आय वॉज लॉक्ड हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे दे लॉक्ड मी किंवा ही लॉक्ड मी किंवा शी लॉक्ड मी हे त्याचं ऍक्टिव्ह सेंटेन्स असू शकेल. सो जेव्हा वाक्यामध्ये कर्त्यापेक्षा कर्माला महत्व असतं तेव्हा पॅसिव्ह सेंटेन्सचा वापर केला जातो. इथे कोणी बंदिस्त केलं हे महत्वाचं नसून कोणाला बंदिस्त केलं हे महत्वाचं आहे. सो सेईंग SO स्पेस SAYING ही एंटर्ड द केज. असं म्हणत त्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. सो SO स्पेस SAYING सो सेईंग असं म्हणत. एंटर्ड ENTERED हे टू एंटर ENTER म्हणजे प्रवेश करण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. अँड द स्लाय फॉक्स ॲट वन्स क्लोज द डोअर ऑफ द केज अँड वेंट अवे विथ दी ट्रॅव्हलर. आणि त्या धूर्त कोल्ह्याने लागलीच पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला व त्या प्रवाशाबरोबर निघून गेला. सो SLY स्लाय म्हणजे धूर्त किंवा लबाड. ॲट वन्स AT स्पेस ONCE म्हणजे लगेच किंवा त्या क्षणी. वेंट अवे WENT स्पेस AWAY म्हणजे निघून गेला. हे गो अवे GO स्पेस AWAY म्हणजे निघून जा च दुसरं रूप आहे आणि त्याचं तिसरं रूप गॉन अवे GONE स्पेस AWAY असं होतं. विथ WITH विथ म्हणजे च्या बरोबर, च्या सह किंवा च्या सोबत. सो डिड यू एन्जॉय द स्टोरी? प्लीज ट्राय टू मेक यूज ऑफ द न्यू वर्ड्स यू लर्न टुडे in your conversations. Bye for now. Take care.